नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 मे 2026. मी आहे नेपाळमध्ये पोखऱ्याहून. आम्ही काय करायलो, मुक्तीनाथ या ठिकाणी जात आहे. तर मुक्तीनाथ या ठिकाणी जात असताना या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आमची यात्रा इथं थांबलेली आहे. कारण की या ठिकाणी दरड कोसळलेली आहे. तर हे मुक्तीनाथ असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तिथं तपश्चर्येसाठी गेले होते. तर त्या ठिकाणी आम्ही मुक्तीनाथ या ठिकाणी जातोय. पण जात असताना काय झालं, वाटामध्ये दरड कोसळल्यामुळं आम्ही जवळपास 2 तास झालं इथं थांबलेलो आहे. जोपर्यंत इथं ते JCP पॉक्युलर येत नाही तोपर्यंत हे आमचा तिथला जाण्याचा रस्ता सुरळीत होणार नाही, म्हणून हे लक्षात यायचं. पण या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणखी पाऊस येण्यासाठी कंप्लीट 12 दिवस पूर्ण राहिलेले आहेत. तर 12 दिवस पूर्ण असताना म्हणजे 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून येणार आहे. त्या 12 दिवसामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, म्हणून हे अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. यावर्षी मान्सूनसाठी पोषक असं खूप वातावरण चांगलं आहे, म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीचे कामे करून घ्या आणि आपण आपल्या शेतीचं नियोजन करा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन सध्या राज्यामध्ये देखील आता म्हणजे आज 26-27च्या दरम्यान आता म्हणजे पूर्व विदर्भाकडे मान्सून पूर्व अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. पण त्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 31 मेच्या नंतर 31 मे ते 1-2 जूनच्या दरम्यान परत राज्यामध्ये मान्सून पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हे पूर्व मोसमी पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागेच लगेच मान्सूनचा पाऊस येणार आहे, म्हणून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं की इतका मोसमी म्हणजे मान्सूनसाठी अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या खाडीमध्ये खूप पोषक वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे यावर्षी जरा म्हणजे पेरणी योग्य वेळ होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्या. आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी घाटमाटा परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा आज देखील बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी जोरदार पाऊस पडणार आहे. याच्यात मध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भातल्या शेतकऱ्याचे फोन आले, पूर्व मोसमी पाऊस कधी येणार आहे. तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व मोसमी पाऊस तुमच्याकडं 26 मे पासून ते 5 जूनच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा खूप काही ठिकाणी ओढे नाले वाहतील असा विदर्भात देखील 26 मे ते 5 जूनच्या दरम्यान त्या 10 दिवसामध्ये पडणार आहे. सगळीकडे ती एकदा येणार नाही, म्हणून हे देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पण विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या, शेत तयार करून घ्या. कारण की तुमची पेरणी जरा यावर्षी लवकर होण्याची चान्स आहे. कारण की यावर्षी पाऊस शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळं, मान्सून शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळे तुमच्याकडे देखील मोसमी पाऊस लवकर दाखल होणार आहे, म्हणून शेतीची कामे विदर्भातल्या 6, 5, 11 जिल्ह्यांमध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, इकडे नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामं करून घ्या. कारण की पूर्व मोसमी पाऊस तुम्हाला पडणार आहे, त्याच्या पाठीमागून लगेच मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून तुमच्यासाठी खूप चांगलं वातावरण राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील शेतीची कामे करून घ्यायची. कारण की परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे, म्हणजे मराठवाड्यात देखील काय होणार, मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगतो, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, पूर्व मोसमी पाऊस काय होणार आहे, अगोदर थोडा जास्त पडत असल्यामुळे काही भागामध्ये जास्त पडणार आहे. पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं, अचानक कंप्लीट आपल्याला पाऊस येण्यासाठी 12 दिवस शिल्लक राहणार आहे. 5-7 जूनला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण बदल झाला तर त्याचा परत निषेध दिला. पण माझं म्हणणं आहे, तोपर्यंत आपण आपल्या शेतीचे कामं करून घेणे सगळ्यात महत्वाचं आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी, उत्तर महाराष्ट्रातील काय होणार आहे म्हणजे 26-27 मेच्या दरम्यान देखील पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे म्हणजे 1 जूनच्या नंतर देखील बऱ्याच ठिकाणी तिकडल्या भागात देखील चांगला मान्सून पूर्व नंदुरबार जिल्हा झाला, धुळे जिल्हा झाला, जळगाव जिल्हा झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे 5 जूनच्या अगोदर तुमचे शेतीचे काम सगळे रेडी करून ठेवा. कारण की मान्सून पूर्व पाऊस बी बरसणार आहे आणि त्याच्या पाठीमागून मान्सून येईल,
म्हणून पीक यावर्षी पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतीमध्ये पेरणी करत असताना, लागवडी करत असताना स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा. जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्या नंतर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता. 4 बोट गेलं तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेणं हे तुम्ही तुमचं स्वतःचं ठरवायचं. आमच्यावर जबाबदारी नाही. तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या. आम्ही फक्त पाऊस सांगणार. पेरणी करायची की नाही करायची हे सगळं तुमच्या हातात राहील. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि एक सगळ्यात महत्वाचं एक सांगतो तुम्हाला, कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. 1 जून नंतर महाराष्ट्रात पडलेला पाऊस हे मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 31 मेच्या अगोदर जे पडेल त्याला अवकाळी असं समजायचं, हे मात्र गृहीत धरायचं. म्हणून काय करायचं, 1 जून नंतर जर तुमच्या शेतामध्ये चांगला ईदभर ओलीचा पावसाळा असला तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता.